नमस्कार मंडळी ना, आता आपण आले रामश्याम मैदानात खिडकाली ना. आता लगेच मथुरची गाडी लागलेली आहे, शेवटची गाडी. आणि बघा डाव्या बाजूला मथुर आणि रायफल एकदम सुंदर पळत आहे. तुम्ही पाहू शकता मथुर 1001 आणि रायफल बघा. पाहू शकता कोण जिंकतो. मथुरने बाजी मारली आहे आणि डाव्या बाजूला मथुरचा विजय. आपला मुंबईचा काळीज मथुर, यूट्यूब बादशाह मथुर. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्याला नक्कीच सांगा का कसा व्हिडिओ याच्या पुढे तुम्हाला बघण्यात येईल ना. आता इथं जिंकलेल्या गाड्यांवर बैलांवर गुलाल टाकीत आहे. पाहू शकता 2-2 गाड्या, ही एक तिसरी गाडी. तुला तरी अजून अनुभव नाही बैलांचा कोणची नाव कुठं. आणि ससा जिंकून आला, पप्पू शेठ पाटील यांचा ससा. आणि त्यांना तिकडून पकडून आणून आता गुलाल टाकतील. पाहू शकता तुम्ही रामश्याम मैदान. बघा आमचा गणेश, बघा गुलाल किती मस्त बोलत आहे. ससा बैल खूप सुंदर. आपल्या व्हिडिओमध्ये यांची शर्यत पण टाकलेलीच आहे, ती पुढं तुम्ही जाऊन नक्कीच पहा ना. आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि शेअर करा. पाहू शकता तुम्ही मस्त ससाच्या बाजूला ससाचा पारा मस्त होता. आणि हे बघा 2 बैल हे पण जिंकून आले आणि लय भारी. पाहू शकता तुम्ही. इथून तुम्हाला शर्यत दाखवलेच, तर तिकडे शर्यतींना पळण्यासाठी जाणारी बैला. आणि थोडक्यात किती गाड्या जातात, टोल नाका लावल्यानंतर. एक टोल नाक्याला भरपूर गाड्या असतात, म्हणून गाड्या सुटायला वेळ होतं. बघू शकता आता या पळण्यासाठी सज्ज पुढे चालल्या. त्या गाड्यांमध्ये आमचा बैल जे जितू लेंगरे सरकार यांचा वाडग्या पळण्यासाठी जात आहे. आणि पाहू शकता तुम्ही किती गाड्या थांबलेल्या होत्या, भरपूर. आता इथे पाहू शकता ही पण गाडी जिंकून आली आणि बालदीवाला त्याचा गुलाल आणि टोकन त्यांना देतो. बघा समोर मस्त काम, मस्त गुलाल. पहिला पण घाबरतात. आणि तुम्ही कोणती गाडी तुमची आहे ती आम्हाला कमेंटमध्ये करू शकता. ही का आमची गाडी नाही आहे, या गावची गाडी. कोणत्या गावची गाडी आणि कशी वाटली आहे बघा. मथुरची शर्यत तर तुम्हाला दाखवली आणि मथुर पळण्यासाठी जात आहे हे दृश्य नंतर दाखवित आहे. पहिले मथुर शर्यत कशी पळाली गाडी ती दाखवली. आणि तर रायफल आणि मथुर ते निघाल्यात मैदानात. झाला टोल नाक्याचा दृश्य पाहू शकता. टोल नाक्यावरून पुढे जात आहे मथुर. पाहू शकता मथुर श्रीनाथ केसरी 3 नंबर घेतलेला मथुर. मला वाटतं त्यावेळेस पण सुटून नसता आला तर पहिला नंबर घेतला असताना पाहिजे होता का. तर मुंबईचा आपल्या एकच बादशाह मथुर. नाही इथं पण पाहू शकता आजोबा कसे चालल्यात. आणि यांनी पण मोठी गाडी मारलेली दिसतं. खूप बैलांवर गुलाल उडवला, एकदम भारी. आणि गावठी बकासूरचा दुसरा भाऊस काला बैल मोठ्या प्रमाणात जिंकला. आता इथं तुम्ही दृश्य पाहू शकता सुतावला. सुतातून कोणता बैल निघला आणि झेंडा पण दिसतो आपल्याला कोणता देत आहे त्याच्या हिशोबाने. नक्कीच आपली व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळतील का तुमची कोणती गाडी होती आणि ती गाडी त्या प्रमाणात जिंकली सुतावर. आणि मधून अशा अनेक प्रकारच्या शर्ती शोध टाकलेल्या आहेत.
आपण ज्या युट्यूबवर म्हणजे DTC लाईव्हवर बघत असतो त्या वेगळ्या आणि इथं त्या मैदानाचं पूर्ण दृश्य दिसत आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त समोरून चांगली गाडी दिसते. बघू सूट कोणता तुटतो कोणत्या पहिल्याने जास्त पुढं आल्यावर सूट तोडला जातं आणि ते समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिसतं. आणि समोरचा आपल्या मैदानाचं दृश्य खूप चांगलं आहे. गाड्या पळून येत आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मैदान तर सुंदर आहे. पहिला मैदान झाला त्यावेळीच पाण्याचा अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे गाड्यांची अडचण झाली होती. त्याच्यामुळे मैदानात गाड्या जात नव्हत्या कार वगैरे. आता कार वगैरे जातात मैदानात. काही जागा पुष्कळ लावायला पण आजूबाजूला. पहिल्या मैदानाचा थोडा बट्ट्याबोल झाला होता पण आता चांगला. पहिल्या कोणती गोष्ट करायला होती तर ती नियोजनाच्या व्यतिरिक्तच होत असते. कालचं नियोजन काढलं होतं पण जे पाहिण्यासाठी सज्ज बैल असतात त्यांना घरी सुद्धा नेतात आणि सूट दाखवण्यात येते. त्यावेळेस तिथं प्रेक्षक उभे असतात त्यांना थोडी अडचण येते. आणि 10 तारखेला रुजगर पनवेल या ठिकाणी सगळ्यांच्या संघर्ष पूर्ण दिसते का बलगाला मालकाने नोंद. मात्र आपलं अभिनंदन आहे. निघाला
असं कसं होईल माझं तुमची जागा आमच्या दत्ताला सोडलं येत बघा मंडळी आणि आता आलेल्या शेतकऱ्याला हे व्हिडिओ काढता उभा राहा समोर गाडीचे आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये धन्यवाद. मागे आला तर भीती वाटते इंदोरचा पहिला सिंधुदुर्गला एक नंबर बाईक इकडे गेला गुलालवाला हो 50-100 गुलाल टाकली नव्हतं चिकली आणि पेंटिंग आहे ना एक तासा माहिती कुठे मी इथे बघा इथे शेवटला इथे बांधावर आहेत बघा बांधावर तुम्हाला चांगली बघा जागा उभं राहण्याची खाली जाऊ नका मैदानात गाडी बघायला बरं माझ्या